नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी शिवणकामाची नियोजन. तर हे बघा, जर एका कस्टमरचे जर 3 असतील ब्लाऊज, तर असे एकावरती एक ठेवून मी 3, 4 किंवा 5 असतील तर एकावरती एक ठेवून कटिंग करते अगदी कमी वेळेमध्ये. तर जर जास्त म्हणजे एकाचे सहसा तरी एका कस्टमरचे 2, 4 असतातच. तर अशा पद्धतीने कटिंग करून घेते, तेही पहिल्या दिवशी संध्याकाळी रात्री. आणि मग दुसऱ्या दिवशी मी किमान सकाळी लवकर 11 वाजता तरी माझं सगळं काम होतं. मग 11 वाजता सकाळी काम झाल्यानंतर मी शिवायला बसते. एक ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्याशिवाय मी अजिबात उठत नाही. आणि सगळं जे जे आपल्याला लागणार आहेत वस्तू, म्हणजे कात्री, टेप, खडू झालं, एक पाण्याची बॉटल, आणि ब्लाऊजला जे जे लागणार आहे लेस, डिझाईनचा गळा असेल तर कॅनव्हास पेपर, हे सगळं जवळ ठेवून घेते आणि मग नंतर शिवायला बसते. कारण हे सगळ्या गोष्टी जर आपण न घेणं ते ठेवून बसलो तसंच तर 5-5 मिनटाला आपल्याला उठावं लागतं. उठावं लागल्यानंतर मग आपला वेळ जातो त्याच्यामध्ये आणि मग कंप्लीट होत नाही दिवसाचे 2-4 तरी ब्लाऊज. त्याच्यासाठी मी सगळं हे वस्तू जवळ घेऊनच मग शिवणकामाला चालू करते. तर कटिंग जर पहिल्या दिवशी जर कटिंग झालं नाही तर दुसऱ्या दिवशी कटिंग आणि ब्लाऊज शिवायला म्हटलं तर मग जास्तीत जास्त शिवणं होत नाही, 2च होतात दिवसाचे. त्याच्यासाठी मी सुरुवातीला पहिल्या दिवशीच संध्याकाळी कटिंग करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी शिवायला घेते ब्लाऊज. जर आता बघा, दिवाळी संपली आहे आणि आता लग्नसराई चालू झालं आहे. आता शिवणकामाचं काम तर आपलं कधी संपत नाही, पेंडिंग राहतात. अर्जंट ब्लाऊज असले की आपण अर्जंट शिवून देतो आणि बाकीचे सगळे तसेच राहतात पेंडिंगमध्ये. त्याच्यासाठी अशा प्रकारे जर आपण लवकर अगोदर संध्याकाळी कटिंग करून ठेवलो तर दुसऱ्या दिवशी किमान 4 तरी सगळं काम, मुलं बाळं सांभाळून सगळं घरचं काम करून मग आपले 4 तरी किमान ब्लाऊज होतात. तर अशा पद्धतीने मी शिवणकामाचं नियोजन करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही कशा पद्धतीने करता हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर शिवते वेळेस जे जे वस्तू लागणार आहेत ते तर जवळ ठेवून घेतेच, पण कटिंग करते वेळेस तर बघा, डिझाईनचा गळा असेल तर सगळं जवळ, कॅनव्हास पेपर किंवा सगळं जे वस्तू लागणार आहे ते पण मी कटिंग करते वेळेसच अगोदरच ठेवते त्याच्याजवळ. आणि सगळे म्हणजे कोणता डिझाईन करायचा आहे का नाही हे सगळं जवळ ठेवून घेऊनच करते. आणि दोरा कोणता लागणार आहे कोणता नाही हे सगळं पहिल्या दिवशी रात्री आपण जे कटिंग करतो त्या टायमालाच ज्या त्या ब्लाऊजमध्ये असं दोरी, ज्या कलरची दोरी लागणार आहे ते, म्हणजे आपला टाईम जात नाही, लवकर होतो, वेळ वाया जात नाही, पटापट लवकर शिवून होतात दुसऱ्या दिवशी ब्लाऊज. त्याच्यासाठी बघा, गळपट्टी, पाठीची पट्टी, सगळे एकदा कटिंग करायला बसले की सगळं व्यवस्थित आधी सगळं कटिंग करूनच ठेवायचं. नाहीतर मग अजून दुसऱ्या दिवशी शिवते वेळेस कटिंग करायला म्हणून आपण हे केलो, शिवता वेळेस कोणतं तर कटिंग करायचं राहिलं की मग त्यामध्ये अजून वेळ जातो. त्याच्यासाठी शिवते वेळेस पण सगळ्या गोष्टी बॉबिन पण 2 भरून घ्यायचा, एक सोडून 2 भरून घ्यायच्या, म्हणजे लवकर होतं आपलं. एक संपला मग आणखीन 2 वेळा काढा, मग आणखीन बॉबिन भरून घ्या, असं होतं. त्याच्यासाठी 2 भरून घ्यायचे, म्हणजे वेळ जात नाही आपला वेस्ट. तर आपलं टेलरिंगचं काम असं आहे की न संपणारं काम आहे आणि 12 महिने चालणारही आहे, असं आहे ही टेलरिंगचं आपलं काम. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर नियोजन आपण केलो तर बरोबर दिवसाचे किमान 4 तरी होतात सावकाश. म्हणजे आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच आपल्याला करावी लागेल, कारण जास्त आपण जर लोड करून घेतलो तर आपली तब्येतही खराब होऊ शकते. त्याच्यासाठी दिवसाचे 4 ही शिवलो आपण तर भरपूर होतात, रोजचे 4-4. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे शिलाई किती आहे ती कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे किती आहे ती मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मी अशा पद्धतीने माझे शिवणकामाचे नियोजन करते. तर तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या चॅनलवरती
खूप सारे असे व्हिडिओ आहेत, ब्लाऊज स्टिचिंग, कटिंग, अस्तर कशी फिनिशिंगमध्ये जोडावे, ब्लाऊज कसा शिवावा, हे भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो. नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये.